सातारा, सांगली, कोल्हापूरमध्ये मला वाटतं खूप मोठं टॅलेंट आहे, पण त्यांना असा वाव भेटत नाही, मंच भेटत नाही. तर तुम्ही लोकांनी जे असं व्यासपीठ उपलब्ध केले, असे व्यासपीठ उपलब्ध करणं गरजेचं आहे. त्यावेळेस मला वाटतंय अभिमानानं सांगेन की विजय पावले भरपूर घडतील आणि तेवढं प्रतिभा असणारे भरपूर प्लेयर मी आज पाहिले आपल्या टुर्नामेंटमध्ये. आजच्या एका गटामध्ये पूर्ण टुर्नामेंटमध्ये तर खरंच खूप सुंदर प्लेयर आहेत आणि त्या सर्व प्लेयरला मी या मंचवर उभा असताना सांगेन की जराशी मेहनत करा, तुमच्याकडे खूप प्रतिभा आहे. असं नाही की आज तुम्ही गावातल्या प्लेयरसोबत खेळून एक मॅन ऑफ द सिरीज घेतली किंवा बेस्ट बॅट्समन घेतलं, इथं तुमची प्रतिभा दिसून नक्कीच येते, पण ही प्रतिभा तुम्हाला मोठ्या प्लॅटफॉर्मवर घेऊन जाण्यासाठी त्याला थोडीशी मेहनतीची गरज आहे. आपल्याकडे कला असते, पण त्या कलेला तुम्ही जर वाव दिला आणि ती कला सादर करण्यासाठी जर मेहनत घेतली तर 100% तुम्हाला त्याचं फळ 100% भेटणार. म्हणजे मी आज इथं उभा आहे तर मला जर वाटलं तर 100% तुमच्यातले काही प्लेयर घेऊन मी कुठली तर टुर्नामेंट नक्की खेळेन, एवढी प्रतिभा तुमच्यामध्ये आहे. तर कारण हे सर्व करण्यासाठी जे व्यासपीठं उपलब्ध सर्व मंडळी आहेत, जे देणगीदार आहेत किंवा ज्यांनी ऑर्गनाईज केलेली ही टुर्नामेंट आहे, त्या सगळ्या लोकांचं मी मनापासून आभार मानतो की असेच परत परत तुम्ही टुर्नामेंट भरवत राहा. कारण मी सुद्धा आज इथं येण्याचं कारण आहे, कारण मला वाटलेलं की मी बाहेर खेळायला जावं, भरपूर मॅचेस आहेत बाहेर, पण आपण येण्यानं मला वाटतंय कुठंतरी लोकांना काहीतरी प्रतिसाद मिळेल, काहीतरी प्रेरणा मिळेल, म्हणून मी इथे येऊन माझे पाय लावण्याचं काम केलं. आणि खरंच मी जेवढं इझी घेत होतो तेवढं इझी क्रिकेट नाही आपल्या भागातलं. खरंच खूप सुंदर टॅलेंटेड मुलं आहेत. आणि सर मस्के आपले हे किरण सरांनी सुद्धा, मस्कर सरांनी सुद्धा खूप सुंदर आपल्या तालुक्याचं नाव भरपूर ठिकाणी गाजवलेलं आहे. साताऱ्याचं असो, सांगलीचं असो किंवा बरेचसे असे कॉमेंटेटर आहेत की आपल्या मुलांचं नाव, कारण कॉमेंटेटरच्या हातात सुद्धा खूप भरपूर काही असतं, कुणाला पुढं घ्यायचं आणि कुणाला पाठीमागं ठेवायचं. तर हे सुद्धा काम हे करत असतात. हे असंच करत राहा, आपल्या प्लेयरला थोडंसं पुढं वाव देत राहा, कारण भरपूर ठिकाणी स्वतःचे प्लेयर पुढे घेऊन जाण्याचं काम केलं जातं. तर ऑल द बेस्ट सगळ्यांना. आणि जे ऑर्गनाईज केलं त्यांनासुद्धा आभार मानतो. माझा सत्कार केला, मला मोठेपणा नाही पण तुम्ही दिला तो मोठेपणा स्वीकार करू सगळ्यांचा आभार मानतो आणि पूर्ण स्पर्धेला शुभेच्छा देतो. थँक्यू. एक महत्त्वाचा प्रश्न, आता पश्चिम महाराष्ट्रातले बरेचसे आयकॉन घडत चालले, त्यामध्ये सुजित आपण पाहिलं तुझ्याच मागे तुझा फॅन आहे, सुजित शेवाळसारखे आयकॉन घडत चालले आहे. आणि या आयकॉनसाठी जे नवीन आयकॉन घडतात त्यांना संघमालक हल्ली फोन करत असतात, तू इकडे खेळायला चल, तिकडे खेळायला चल. खूप कमी काळामध्ये आता उंची भेटते. तुमचा काळ वेगळा होता, तुम्हाला खूप मेहनत होती, अनवाणी पायाने तुम्हाला फिरायला जायचं होतं. आता आयकॉन डायरेक्ट 4 व्हीलर घेऊन स्पर्धेला पोहोचतात. काळ बदलला, आयकॉनला लगेच प्रसिद्धी भेटते. लगेच प्रसिद्धी भेटणाऱ्या आयकॉनसाठी तू काय सांगशील? नाही म्हणजे मी तोच विषय मांडला होता की आपल्या भागामध्ये भरपूर टॅलेंट आहे, त्या टॅलेंटचा नक्की आपल्याला पुढं वाव दिला पाहिजे. पण वाव देताना ज्या प्लेयर लोकांना संधी मिळते किंवा टॅलेंट दाखवता येतं किंवा फेम मिळतं, प्रसिद्धी मिळते, या गोष्टी मिळत असताना स्वतःचा आत्मसन्मान किंवा ज्या लोकांनी आपल्याला साथ दिली त्या लोकांचा मान किंवा ज्या टीममध्ये आपण खेळलो त्या टीमचा मान राखणं गरजेचं आहे. तर तुम्ही पुढं जाताना तुम्हाला कुठंतरी अभिमानानं क्रिकेट खेळलेल्याचं गर्व निश्चित होईल. कारण जसं सुजितचं नाव घेतलं तसं आज मयूर पन्हाळकर सुद्धा एक खूप सुंदर टॅलेंटेड मुलगा आहे. बरेच आता लेफ्टी तो होता, तो नावं माहिती नाहीत पण खूप सुंदर मुलं आहेत सर, ज्यांना वाव भेटेल. पण काही वर्षानं अजून खूप मोठं टुर्नामेंट होणार आहे. आज जसं IPL ISPL झालं त्याच धर्तीवरती WTCL वर्ल्ड टेनिस प्रीमियर लीग सुद्धा होते किंवा अजून 2-3 टुर्नामेंट आहेत ज्या ग्रामीण लोकांना सुद्धा, आज महाराष्ट्र प्रीमियर लीग सुद्धा कदाचित होईल मला असं वाटतंय. तर आपल्या भागातल्या प्लेयर लोकांना या टुर्नामेंटमधून जसं IPL खेळतात तसं ISPLच्या माध्यमातून ग्रामीणचं एक टुर्नामेंट होणार आहे जे ISPLच्या धर्तीवर होईल. तर तुम्हा देखील सर्व लोकांना यातून वाव भेटेल, खेळायला संधी मिळेल. फक्त एवढंच सांगेन 2 शब्द शेवटचे की सर, गर्वानं कधी मान ताट ठेवू नका. मान ताट ठेवायचं तर अभिमानानं ठेवा, गर्व कधीच बाळगू नका. कारण आज बघितलं, काल मी होतो हिरो, आज झालो झिरो. म्हणजे स्वतःचं उदाहरण सांगतो, कारण क्रिकेट आहे, क्रिकेट तुम्हाला प्रसिद्ध पण करेल आणि झिरो पण करेल. तर ते करत असताना स्वतःला सावरून खेळा. ज्या लोक मान देतात सन्मान करा, जे लोक गर्व ठेवतात त्यांना बाजूला हटवा. आपलं फक्त क्रिकेट आणि क्रिकेटशी नातं जोडा, त्यामुळे तुम्ही 100% पुढं जाल. एवढंच सांगेन. कधी काही कुणाला माझ्याकडून गरज लागली कसली तर 100% फोन करा, कधी हेल्प करायला मी सदैव तयार राहीन. थँक्यू. थँक्यू सो मच. खऱ्या अर्थानं हे महत्त्वाच्या गोष्टी होत्या, यासाठी आम्ही जास्त वेळ घेतला आणि तदनंतर आपण पाहिलं प्रत्येक प्रेक्षकाला खऱ्या अर्थानं या सर्व गोष्टी ऐकायच्या होत्या. मॅच पुढे चालू आहे, कॉमेंट्री बॉक्समध्ये लगेच जाऊयात. मॅचचं हलतं बोलतं खेळतं चित्र ऐकूयात. थँक्यू.
थँक्यू सो मच विजयजी पावले आणि त्यांच्या सहकार्यांचं आम्ही अभिनंदन करू आणि जाऊया बॅक ऑन द क्रिकेट, जिथे महत्वाची लढत आहे. डू ऑर डाय मॅच आहे, निर्णायक मॅच. या मॅच कडे नजरा वळवल्यात. एका बाजूला टीम आहे श्री चौनेश्वर 11 तर दुसऱ्या बाजूला वेदांत 11 घनसोली. पहिलं षटक राजू डिगे. मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजीच्या ट्रॅक वरती 8 धावा आल्यात. हो, यावेळी खोलवरचा बॉल आहे ब्लॉक होल्ड मध्ये, पायाला बेड्या ठोकणारा बॉल. इन ऍक्शन मध्ये पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. पहिल्या षटकाच्या पाठीमागे क्षितिज मोरे आणि निखिल जाधव या जोडीने धावफलकावरती धावसंख्या बनवली आहे ती 8. आफ्टर द फर्स्ट ओव्हर वी बी कम्प्लीटेड, म्हणजे पहिल्या षटकाचा खेळ संपलेला आहे आणि पहिल्या षटकाच्या पाठीमागे 8 धावा या धावफलकावरती लगावल्यात. निखिल जाधव, गिरगावचा वंडर बॉय या नावाने ओळखला जाणारा KSK क्रीडा प्रतिष्ठान महाबळेश्वरचा हा सितारा इन ऍक्शन मध्ये गोलंदाजीच्या ट्रॅक वरती न्यू बॉल, जे दुसरं षटक पॉवर प्लेचं घेऊन येईल याही बाबीकडे नजरा वळवल्या जातील. चर्चा रंगवली गेली आहे. पश्चिम काही सन्मान घेतो व्यासपीठावरती आमचे सन्मान्य आदरणीय विकास अण्णा पाटील साहेब. आज आपण पाहिलं तर व्यासपीठावरती जरूर उपस्थित आहेत. त्यांचा सन्मान हा अतिथी कक्षामध्ये केला जातो. थँक्यू सो मच. खऱ्या अर्थानं क्रिकेटच्या माध्यमातून स्पॉन्सरशिप त्यांच्या माध्यमातून सातत्याने राहते असं व्यक्तिमत्व. मागाशी उल्लेख केला तसा विकास अण्णा पाटील साहेबांना फोन नाही केला आणि तरी स्पॉन्सरशिपमध्ये त्यांचं नाव टाकलं, तरी त्यांचे चांगले रिलेशन आमचे अशा पद्धतीने आहेत. 32 कधीही मॅचला जाऊ. खऱ्या अर्थानं विकास अण्णा पाटील साहेब यांचं खऱ्या अर्थानं आमची जेवणाची काळजी, राहण्याची काळजी झाले का हा त्यांचा कंटिन्यू फोन असतो आणि जर आमची नीट सोय झाली नसेल तर ती सगळी व्यवस्था करणारं काम म्हणजे आमचे विकास अण्णा पाटील साहेब यांचं मनापासून आभार व्यक्त करतो. थँक्यू सो मच. कॉमेंट्री बॉक्समध्ये आपण जाऊयात. अर्जुन कदम आले. पहिलाच बॉल हलक्या हाताने फ्लिक केला, बॉटम हँडचा प्रॉपर वापर केला आणि निखिल जाधव यांनी 1 धाव अंकित करत असताना निर्णायक मॅच मध्ये डू ऑर डाय दोन्ही टीमला अतिशय महत्वाची ही विनिंग नॉक खेळावी लागेल. विजयाचा शिखर गाठायचं आहे. क्षितिज मोरे एक मोठं नाव मैदानाच्या आतमध्ये आलंय. अर्जुन कदम यांच्या अगेन्स्ट क्षितिज हा खेळाडू क्षितिजासारखा चमकणार आहे. धन्यवाद. खऱ्या अर्थाने आमचे पाटील साहेब अतिशय उत्कृष्ट असं व्यक्तिमत्व आणि त्यांच्या नावाची चर्चा नेहमीच राहिली आहे. मात्र जाऊया बॅक ऑन द क्रिकेट. एक महत्वाची लढत अर्जुन कदम अगेन्स्ट क्षितिज मोरे हे बॅटल पाहायला मिळालाय. अर्जुन निघाल्यात. हो, खोलवरचा बॉल पुन्हा एकदा ब्लॉक होल मध्ये हलक्या हाताने कवच पॉइंटला क्षेत्ररक्षक आहेत येथील इन ऍक्शन मध्ये आणि धावसंख्येला भर दिली आहे. धावसंख्या 1 ने पुढे सरसावली आहे. 10 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. 10 रन्स ऑन द बोर्ड. पहिल्या षटकाचा खेळ संपल्यानंतर आपण पाहिलं तर पहिल्या ओव्हर मध्ये 8 धावा होत्या. दुसऱ्या ओव्हर मध्ये आपण वळालो आणि धावफलकावरती हो यावेळी पहा इथे कवसला अतिशय जबरदस्त स्वीप कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर एक अफलातून फटका. निखिल जाधव ब्रँडेड चौकार. कमालीचा प्रहार. म्हणूनच म्हटलं आता ना की या आयुष्याच्या क्रिकेटमध्ये असं म्हटलं आता की हुनर तो हर एक में है. अरे हुनर तो हर एक में है, किसी का छिप जाता है तो किसी का छप जाता है. इथे चौकार छापला. या बॉलच्या पाठीमागे धाव संख्या 14 या आकड्यावरती जाऊन पोहोचली आहे. 14 रन्स ऑन द बोर्ड. हो याही वेळी पहा अतिशय जबरदस्त टेक्निकल क्रिकेट. एक्स्ट्रा कव्हरला प्रोडक्शन आहे तिथे 1 धाव घेतली. पाहता पाहता दुसरीचा प्रयत्न निखिल जाधव इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळाल्यात. 16 रन्स ऑन द बोर्ड. पहा आता मात्र अवकाशाकडे वेग घेणारे बॉल आणि फटके येतील का हा एक प्रश्नचिन्ह उभा राहिलाय. माझ्या समेत उमेश म्हात्रे सर जॉईंट होतील या ओव्हर मध्ये. अतिशय जबरदस्त असे समालोचक आहेत. मात्र अर्जुन निघालेत. हो यावेळी पहा ऑन साइडला स्वीप कव्हर मध्ये क्षेत्ररक्षक नाहीये. डीप मधून प्रोडक्शन येत आहे. पाठमोहरा केला गेलाय. मात्र इथे फुटबॉल खेळलाय. 1 धाव तर घेतली. दुसरीचा प्रयत्न. तिसरी धाव देखील कंप्लीट केले. वेल रनिंग बिटवीन द विकेट. उमेश सर या बॉलच्या पाठीमागे धावा अंकित केल्या त्या 3 आणि सातत्याने पाहायला मिळालाय जिथे धावांचा वेग हा सातत्याने वाढवला गेला. 1 रन जी आहे ती शॉट आहे. हा देखील कॉल आमच्यापर्यंत पंचांनी पोहोचवलाय. धाव संख्या 18 या आकड्यावरती टार्गेट सेट करावं लागेल. 70 75 80चं टार्गेट माइंड मध्ये ठेवावं लागेल. आता मात्र क्षितिज जे पुन्हा एकदा सज्ज झालेत. हो यावेळी पहा इन कटर बॉल आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. 1 धाव लेग बाईटच्या स्वरूपामध्ये येईल का नाही. बॅड एज आहे आणि धावफलकाला
गती देणारी ही एक धाव पाहायला मिळाली, जिथे धाव संख्या 19 या आकड्यावरती पाहायला मिळाली आहे. 19 रन्स ऑन द बोर्ड ही चर्चा राहिली आहे. आता पहा 2 षटकांचा खेळ संपलेला आहे. 19 धावा या धावफलकावरती. जमेची बाजू ही आहे, वेदांत 11 घनसोली या टीमला विकेटचं पतन झालं नाहीये आणि जमेची बाजू ही राहिली आहे की जिथे चौनेश्वर 11 या टीमने धावेंवरती ब्रेक दिलाय. 12 बॉलच्या पाठीमागे 19 धावा, 2 पॉवर प्लेचा षटक संपलाय. आता मात्र चर्चा राहिली आहे, तिसरं षटक गोलंदाजीच्या ट्रॅक वरती कोण येईल आणि या गोलंदाजाच्या अगेन्स्ट काय रणनीती राहिली आहे. पहिल्या 2 ओव्हरमध्ये खऱ्या अर्थाने आपण जर विचार केला ना तर थोडंसं रक्षात्मक क्रिकेट, डिफेन्सिव्ह क्रिकेट पाहायला मिळालं. अटॅक केले गेले नाहीयेत, जेवढे म्हणावे पाहिजे तेवढं होत नाहीयेत. मात्र क्षितिज आले आणि त्यांच्या अगेन्स्ट आपल्याला गोलंदाज पाहायला मिळेल. शुभम आलेत, शुभम शेवाळे हे नाव मैदानाच्या आतमध्ये येईल. खऱ्या अर्थाने शुभम हा कराडचा खेळाडू आहे आणि आता मात्र या मैदानाच्या आतमध्ये आपल्या नावाचा डंका इथे पाहायला मिळेल. शेवाळवाडी या गावाचा हा सितारा इन ॲक्शन मध्ये शुभम निघालेत राऊंड विकेटने. हो यावेळी पहा ब्लाइंड खेळलाय. मी म्हणेन ना उमेश सर, इथे हा फलंदाज ब्लाइंड खेळताना पाहायला मिळाला जिथे डॉट बॉल आलाय. हो नक्कीच, पडल्यानंतर थोडासा हा बॉल खाली राहून गेलाय विकेट किपरच्या हातामध्ये. चांगलाच चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. क्षितिजला बीट केलाय मी म्हणेन या गोलंदाजानं. मात्र यावेळी मिनी हेलिकॉप्टर डाऊन द ग्राउंड वीज झोन मध्ये जयेश वाडकर इन ॲक्शन मध्ये आलेत. त्यांनी कॅरी केलाय झेल, संपलाय. क्षितिज मोरे यांचा खेळ. बॅक टू द पवेलियन. क्षितिज बघा मिस टायमिंग स्ट्रोक आहे, फटका हवेत केला आणि तिथे संधी प्राप्त केली होती शुभमनं. खूप चांगला झेल टिपलाय फलंदाज बाद पहा किशन रिप्ले. हेलिकॉप्टर ड्राईव्ह करायचा प्रयत्न, परंतु फारसं इलेव्हेशन प्राप्त झालं नाही. हालाची गरज नाहीये. खूप चांगला झेल टिपलाय तिथे जयेश वाडकर आणि फलंदाज इथे आउट होतोय. फक्त 9 धावांचं योगदान दिलं. टीमची धावसंख्या आहे आतापर्यंत 1 गडी बाद 19 धावा. आमच्या सचिन मस्के पाटील यांच्या माध्यमातून आपण पाहिलं तर प्रत्येक 50 धावा म्हणजे 50 लगावणाऱ्या खेळाडूला 1000 रुपये दिले जातात. त्यामध्ये आपण पाहिलं तर सगळ्यात पहिल्यांदा 50 ज्या खेळाडूंना या स्पर्धेमध्ये लगावली आकाश मोहिते आणि त्याला 1000 रुपयाचं कॅश प्राइज सचिन मस्के पाटील साहेब अर्थातच सांगली मुंबई पोलीस कार्यरत अधिकारी आणि त्याच्या माध्यमातून आपण पाहिलं तर 1000 रुपयाचं प्राइज दिलं जातं. थँक्यू सो मच सचिनजी मस्के पाटील साहेब. असंच प्रत्येक खेळाडूच्या पाठीवरती थाप तुम्ही जरूर द्यावी आणि त्याला त्याच्या खेळाचं त्याच्या कौतुकाचं टोकन अशाच पद्धतीने देत राहावं हीच अपेक्षा. थँक्यू सो मच आकाश मोहिते. थँक्यू सो मच. जाऊयात कॉमेंट्री बॉक्स मध्ये. थँक्यू. करण मालुसरे इन ॲक्शन मध्ये आलेत. लेफ्ट हँडर बॅटर अगेन्स्ट द बॉल शुभम यांच्याकडे नजरा वळवल्या गेल्यात. एक महत्वाची मॅच, निर्णायक मॅच. हो फुलटॉस बॉल त्याच्यावरती चढवलाय प्रहार. बॉल चाललाय डीप पिच, बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. या पठ्ठ्याने जणू सांगितलंय अरे अच्छे बुरे की तुम्हें खबर देकर जाऊंगा, चेहरे पड़ने की मैं तुम्हें नजर देकर जाऊंगा, यारो हर सदी के पत्थर को मैं तराश के जाऊंगा, मैं यहाँ हुनर गूंगों को भी बोलने का देकर जाऊंगा. कमालीचा प्रहार, चेंडू सीमा पार आला तो षटकार. 6 रन्स. चांगला फटका करणच्या बॅट मधून हा षटकार आलाय. फुलटोस होता शुभमचा आणि फुलटोस म्हणजे क्रिकेटमध्ये केलेली सर्वाधिक मोठी चूक. असं म्हणतात ना की क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाहीये आणि खरोखरच माफी इथे दिली जाणार नाहीये. चांगला फटका सहारे नेतात करणच्या बॅट मधून. षटकारानं आपलं खातं उघडलंय आणि ते भीमर चेक करण्यासाठी आता टीव्ही अंपायरची मदत घेतलेली आहे ऑनफिल्ड पंचानं. आमचे आत्माराम कोळी तिसऱ्या अंपायरच्या भूमिकेत आता टीव्ही स्क्रीन वरती आहेत. डिसिजन पेंडिंग आहे. भीमर चेक केला जातोय. एक्झॅक्टली बॉल कमरेच्या वरती की कमरेच्या खाली आहे हे पाहिलं जातं. नो बॉलचा इशारा येत आहे पंचांचा, म्हणजेच भीमर. पुढचा बॉल आहे फ्री हिट. नक्कीच उमेश सर, महत्वाचा हा बॉल पहा ऍक्शन रिप्ले मध्ये पाहायला मिळालाय. ज्या लेंथ वरती पिक केला होता आणि आपण पहिल्यांदा कमरेच्या वरती हा फॉली खेळण्याचा प्रयत्न राहिला. कमालीचा प्रहार, षटकार ठोकलाय आणि नजरही दाखवली आहे. मैदानाच्या आतमध्ये करण मालुसरे यांच्यासाठी संधी आहे आणि धावसंख्येचा आता मात्र डोंगर उंचावला गेलाय अगेन्स्ट शुभम. आणि आपण पाहिलं ना तर असं म्हटलंही जातं की उघडा डोळे पहा नीट, येणारा बॉल फ्री हिट. मेजवानीची संधी आहे. व्हेज नॉन व्हेज काय खाणार हा बॅटर हे पाहावं लागेल. पंचांचा हेलिकॉप्टर फिरलाय.
अनदर बिग हिट. हो, या पठ्ठ्याने सांगितलं अरे हे खरं आहे, मी संत नाही वा कोणी भगवंत नाही, इतके जाणतो राख म्हणजे अंत नाही. इथे आणखी एक कमालीचा प्रहार, चेंडू सीमा पार, ठोकला ना तो षटकार आहे. बॅक टू बॅक 2 षटकार पहा आपल्या टीव्ही स्क्रीन वरती. ऍक्शन रिप्ले अगदी ज्युसी अपवाली बॉलला फेकून दिला मिड विकेटला. चांगलं टच, चांगलं गज मिडल ऑफ द बॅट, अगदी मिड विकेटच्या भरून टोकला षटकार. 2 बॉल मध्ये 12 धावा करण मालुसरेच्या बॅट मधून आणि या षटकाराच्या मदतीने आता 2.3 ओव्हरचा आतापर्यंत खेळ संपलाय. 32 ला 1 अशी सुरुवात आहे टीम वेदांत 11 को घनसोली टीमची. कारण टॉस इथे जिंकला या मॅच मध्ये श्री चौनेश्वर रेल्वेने या टीमने आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. 2.3 ओव्हरचा आतापर्यंत खेळ संपला. 32 ला 1 अशी सुरुवात. मी म्हणेन एक चांगली सुरुवात, एक समंजस सुरुवात या मॅच मध्ये राहिली वेदांत 11 घनसोली या टीमची. नक्की सर, अतिशय सुंदर सुरुवात राहिली आहे. या 2 बॉल वरती 2 षटकार ठोकलेत. करण मालुसरे हे नाव मैदानाच्या आतमध्ये आलंय. अनदर बिग हिट करण्याचा प्रयत्न आहे. लॉंग लेग मध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय. 1-2 का 4 सरळ सीमारेषे पार. मिळतील धावा 4. आला ना हा चौकार आहे. शुभम पहिल्या 2 बॉल वरती हवी ठरला होता फलंदाजांवरती, परंतु त्यानंतर मात्र खराब गोलंदाजी. हा बॉल पहा अगदी आखूड टप्प्याचा शपलून ऑन साइडला हुक केलाय. इथेही चौकार वसूल केलाय करण. काय बॅटिंग करतोय. बॉटम एंडचा चांगला वापर, बॅकलिप खूप चांगली आहे आणि एक म्हणजे बदलाली तर खूप चांगला आहे करण मालुसरेचं. 3 बॉल मध्ये 16 धावांवरती खेळतोय. संघाची धावसंख्या 36 या आकड्यावरती. नक्की सर, त्यांचा फुटवर्क फार सुंदर आहे. खेळण्याची एक वेगळी शैली आहे. ओ हवेमध्ये कारवा, अरे जणू मदनाचा वनवा, लाही लाही केलीये गोलंदाजाची लाही. मैदानाच्या आतमध्ये सुरेश दादा सकपाळ यांच्या माध्यमातून या कन्झिक्युटिव्ह षटकारासाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज आलाय. पहा उमेश सर चर्चा केली आहे, लाही लाही केली आहे या गोलंदाजाची. करणच्या बॅट मधून फटका लय भारी आहे आणि बॉल न केली आकाश भरारी. षटकार येतोय. काय फटकेबाजी आहेत करणच्या बॅट मधून. षटकारांचीच आता भाषा बोलली जाते. 4-22 इक्वेशन आहे. मात्र यावेळी ऑन साइडला डीप मिड विकेटला प्रोडक्शन दिलं गेलंय. मात्र गती घेतली आहे. मनामध्ये उडायचं तुम्ही आणा, दिशांची तुम्हाला वान नाही. अरे तुम्हाला थांबवू शकेल असं कोणतं तुफान नाहीये. तुफानी फटकेबाजी करण मालुसरे. 5 बॉल 26 चा नॉक. 3 षटकांचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 46 या आकड्यावरती आणि करण मालुसरेची बॅटिंग जर मी शैलेश पाहिली तर मला एक आठवण होते. आपल्या लहानपणी आई वडील आपल्याला एक मिडास राजाची गोष्ट सांगायचे. मिडास राजा असा होता, तो ज्या गोष्टीला हात लावायचा त्या गोष्टीचं सोनं व्हायचं. आणि इथे करण मालुसरेच्या बॅटला बॉल स्पर्श होतोय, तो मात्र गुलाम करतो त्या बॉलला. जिथे सांगतो तिथं बॉल जातोय, म्हणजे गुलाम केलाय आता तरी या मॅच मध्ये बॉलला करण मालुसरेनं. काय फटकेबाजी आहे. नक्कीच उमेश सर, अतिशय सुंदर पद्धतीने म्हटलं तुम्ही. पंखामध्ये जर बळ असेल ना तर मातीतून उडण्यासाठी भीती वाटणार नाहीये. आणि आता अतिशय सुंदर फटकेबाजी राहिली आहे. मात्र गिरगावचा वंडर बॉय जो खऱ्या अर्थाने धर्मवीर चषकामध्ये अतिशय जबरदस्त अशी बॅटिंग केली, तो निखिल जाधव अजूनही मैदानाच्या आतमध्ये स्तब्ध आहे. 5 बॉल 10 त्याने बनवले आहेत. त्याची बॅट इथून तळपणं गरजेचं आहे. 46 तर लगावले आहेत. या 12 बॉलच्या पाठीमागे किती. नितीन दादा आपले शुभ हस्ते आम्ही सन्मान घेतोय. आज कॉमेंट्री बॉक्समध्ये आपण राहुलजी सिरसाट यांचा खऱ्या अर्थानं आवाज ऐकला. म्हणजे प्रिन्स, ज्याला आपण पाहिलं तर प्रत्येक जण ओळखू गेला प्रिन्स या नावानं, ज्यानं स्वतःला एक नाव कमवलं. राहुल सर, थँक्यू सो मच राहुल दादा, तू उपस्थित राहिलात या स्पर्धेसाठी. करताना आपण पाहिलं तर नवी मुंबईमध्ये कमी अवेलेबल असतो. सध्या आपण पाहिलं तर रायगड, अगदी डोंबोली या विभागामध्ये सातत्याने स्पर्धा त्याच्या चालू असतात. राहुल दादा, थँक्यू सो मच, तू उपस्थित राहिला, स्पर्धेची शोभा वाढवलीत आणि आज PMPL साठी जरूर तुम्ही वेळ काढलात यासाठी आपल्या मनापासून आभार व्यक्त करतो. थँक्यू सो मच. कम्मालीचा प्रहार पहा मैदानाच्या आतमध्ये. इनसाइड आउट ओव्हर दी एक्स्ट्रा कव्हर्स हा फटका खेळलाय. इथे मात्र एलिव्हेशन मिळालं नाहीये आणि क्षेत्ररक्षक अंडर नीड आला आणि त्याने कॅरी केला झेल. संपलाय निखिल जाधव यांचा खेळ. विकेट आली निखिलची. गिरगावचा वंडर बॉय निखिल जाधव मात्र आता परतलाय. मिस्टामिंग स्ट्रोक आणि इथे दुसरी विकेट गमावली टीम वेदांत 11 घनसोली टीमनं. 2 गडी बाद 46 धावा. अखेर अक्षयला विकेट प्राप्त झाली या ओव्हर मध्ये. पहिल्याच बॉल वरती करण. या अगोदर शुभम
थोडासा खर्चिक ठरला होता, त्याच्यावरती आक्रमण पाहायला मिळालं. मॅच नंबर 9 तुम्ही पाहता आजच्या दिवसातला 9व्या क्रमांकाचा सामना. पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीग 2025 पर्व दुसरं आणि याचं सर्व. खूप चांगली स्पर्धा आहे. या स्पर्धेचे आयोजन कमिटी यांना सुद्धा द्यावे तितके धन्यवाद आणि खास करून शिवा जाधव बॉस यांच्या नेतृत्वाखाली ही स्पर्धा रंगते. अथक मेहनत या व्यक्तीने घेतलेली आहे या स्पर्धेसाठी. नक्की सर, शिवा जाधव बॉस या नावाने ओळखले जातात, मात्र मैदानाच्या आतमध्ये दादागिरी त्यांची राहिली आहे. त्यांचं मात्र नियोजन आयोजन या बाबीची चर्चा राहिली आहे. मात्र गोलंदाजीच्या ट्रॅकवरती आलेला अक्षय मोरे KSK क्रीडा प्रतिष्ठानच्या माध्यमातून खेळताना अनेक वेळा पाहिलंय. पहिल्या बॉलवरती ब्रेक थ्रू दिलाय, महत्वाचा क्रुशल मोमेंटला हा विकेट आलाय. स्ट्राईक एंड वरती आता नवीन बॅटर येतील. इन ॲट नंबर 4 वरती मनीष मांढरे एक मोठं नाव आहे. यांच्या अगेन्स्ट काय रणनीती असेल अक्षय यांची, ही चर्चा राहिली आहे. हो यावेळी मात्र कमालीचा प्रहार पहिल्याच बॉल वरती या पठ्ठ्याने सांगितलंय, अरे समंदर की गहराई ओ क्या बया करेंगे, किनारे पर बैठकर तमाशा देखने वाले. आतापर्यंत मैदानाच्या बाहेर होता, तो आला आणि त्याने पहिल्याच बॉल वरती आक्रमक षटकार ठोकलाय. मनीष मांढरे स्लॉट मध्ये मनीष मांढरेच्या अगदी पुढ्यात टाकला बॉल आणि त्याला सांगितलं षटकार मार आणि त्याने मारला. काय फटकेबाजी आहे. 6 रनच्या मदतीने आता 52 धाबा धावफलकावरती आहेत. नक्कीच पुढचा बॉल पुन्हा एकदा आउटसाइड द ऑफ स्टंप. पिचिंग बार बाहेर आहे. इथे पंचांकडे दाद मागितली आहे. पंचांचे दोन्ही हात समांतर, धावा आहेत त्या अवांतर. एक्स्ट्रा रन इन ॲक्शन मध्ये 53 धावा या धावफलकावरती लागल्या आहेत. मनीष मांढरे या नावाची चर्चा राहिली आहे. आता मात्र काय घडतंय. पुढचा बॉल अक्षय निघालेत आपल्या ट्रॅकवरून. हो यावेळी पहा प्ले आणि मिस. कमालीचा बॉल कमबॅक केलं गेलाय. उमेश सर, हीच रणनीती आखणं गरजेचं आहे. हो, चांगलं पुनरागमन केलेलं आहे. या ओव्हर मध्ये जर पाहिलं तर पहिल्या बॉलवरती षटकार खाल्ला, त्यानंतर मात्र विकेट गेली, त्यानंतर षटकार आणि तिसऱ्या बॉलवरती हा डॉट बॉल आलाय. आता थोडस व्हेरिएशन पाहायला मिळतोय या ओव्हर मध्ये अक्षयचं. नक्कीच पुन्हा एकदा आपल्या ट्रॅकवरून अक्षय निघालेत. हो इथे पहा थोडस पदतालित्यामध्ये गफलत झाली आहे. मैदानाच्या आतमध्ये डॉट बॉल. खऱ्या अर्थाने मी म्हणेन उमेश सर, एखादा एक्स्ट्रा रन बॉल येण्यापेक्षा थांबलेलं बरं. चुकीच्या मार्गावरती जाण्यापेक्षा चांगल्या मार्गावर जाण्यासाठी वेट पेशन्स थोडंसं घेणं गरजेचं आहे. पुन्हा अक्षय आल्यात आपल्या गोलंदाजीच्या ट्रॅकवरती. समोर आहेत मनीष, एक मोठं नाव आहे. 2 बॉलच्या पाठीमागे 6. आमच्या शाहवाडी क्रिकेटमधील असोसिएशनमधील आपण पाहिलं धनजी दादा, आपलं मनापासून स्वागत. वेलकम धनजी दादा, विनंती आहे आपण या व्यासपीठावरती वेलकम सुस्वागतम. खऱ्या अर्थानं आपलं मनापासून आभार व्यक्त करतो. अजून प्रशांत दादा पाटील, मी विनंती करेल आपण या प्लीज. आपला सन्मान झाला नाहीये. प्रशांत पाटील आपण या. अर्थातच आपण पाहिलं तर शाहूवाडी क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष आणि याच मैदानामध्ये त्यांच्या माध्यमातून आपण पाहिलं सर्वात मोठी स्पर्धा भरवण्यात आली. 1,11,111चा त्याचं प्राइस ठेवण्यात आलं. त्यांचे सन्मान अतिथी कक्षामध्ये करण्यात येईल. बॉस विनंती करेल शिवा आपल्या शुभ हस्ते संपूर्ण सन्मान अतिथी कक्षामध्ये केले जातात. धनजी दादा, त्याचबरोबर आपण पाहिलं प्रशांत पाटील शाहूवाडी क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान आपण पाहिलं तर अध्यक्ष आहेत. त्यांचा सन्मान हा अतिथी कक्षामध्ये केला जातोय. थँक्यू सो मच. धनजी दादा प्लीज आपण या. आपलाही सन्मान अतिथी कक्षामध्ये केला जातो दादा प्लीज. काही सन्मान आपण अतिथी कक्षामध्ये करून घेतोय. त्याचबरोबर पुढील सन्मान आपण अतिथी कक्षामध्ये करणार आहोत. व्यासपीठावरती आज आपण पाहिलं तर अर्थातच मालदन प्रीमियर लीगच्या भाग्य विधाते, त्याचबरोबर आपण पाहिलं तर पाटण तालुका प्रीमियर लीग साठी सर्वात महत्त्वाचं योगदान ज्या व्यक्तीचं राहिलं, अर्थातच महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अर्थातच एकनाथजी शिंदे साहेब यांचे स्वीय सहाय्यक अधिकारी शशीभाऊ जाधव साहेब यांच्या खांद्याला खांदा लावून अगदी ठाणे विभागामध्ये आपण पाहिलं तर शाखा प्रमुखच्या भूमिकेमध्ये ज्यांनी जबाबदारी स्वीकारली आणि समाजसेवेमध्ये अगदी समाजसेवेचा वारसा हाताशी घेऊन तमाम तरुणांना एकत्र करतात. ठाणे स्पार्टन्ससाठी त्यांचा खेळ चांगला राहिला आहे आणि आपण पाहिलं तर आज एक चांगले खेळाडू देखील आहेत. मात्र नेहमी पाटण तालुका टेनिस क्रिकेटच्या पाठीशी आधारस्तंभ म्हणून उभे राहतात राहुल दादा पेंढारकर साहेब यांचा सन्मान केला गेला. त्याचबरोबर मिस्टर MPL मी विनंती करेल संदीप पवार, मिस्टर MPL मालदन प्रीमियर लीग पहिल्या वर्षी ज्या खेळाडून आपल्या नावावरती करून घेतली मिस्टर MPL, आजही त्याच पद्धतीने खेळ या खेळाडूचा राहिला. संदीप दादा पवार यांचा सन्मान केला जातोय.
PTPL मध्ये देखील आपण पाहिलं यंदाचं वर्ष गाजवलं. 4 चेंडू 4 षटकार त्यांचे व्हिडिओ चांगलीच व्हायरल झाली आहे आणि आजही आपण पाहिलं खेळाडूचा तसाच खेळ राहिला. नितीन दादा मी विनंती करेल आपणही आपलाही सन्मान मालदनचा सिंगम आज आणि खऱ्या अर्थानं पाहिलं तर शिवा बॉस सोबत सातत्याने सावलीप्रमाणे आपण पाहिलं तर उभ्या असतात. पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीगसाठी आपण वेळेतला वेळ काढून येऊन खऱ्या अर्थानं आपला सपोर्ट आपला पाठिंबा आणि आपलं प्रेम असोसिएशन सोबत खेळाडूंसोबत दाखवलं यासाठी मनापासून आभार व्यक्त करतो. अजय गोसरे यांचाही सन्मान अतिथी कक्षामध्ये केला जाईल. अजय दादा या आपण सगळेजण खऱ्या अर्थानं मित्र परिवार आज या सोहळ्यासाठी उपस्थित राहिले त्या सगळ्यांचा सन्मान अतिथी कक्षामध्ये केला जातोय. थँक्यू मनापासून आभार. सॉरी कॉमेंट्री बॉक्स तुम्हाला थांबवलं मात्र पुन्हा एकदा जाऊयात कॉमेंट्री बॉक्समध्ये. थँक्यू. दरम्यान घडलंय काय तर करण यांचाही विकेट गेलाय. 6 बॉल 26 त्यांनी नॉक खेळली. 54 धावा याच्या पाठीमागे 4 फलंदाजही बाद झाल्यात. 4 ओव्हरचा खेळ संपला. अक्षयने 8 धावा देत असताना 3 विकेटही मिळवले. या ओव्हरच्या पाठीमागे ही कहाणी राहिली आहे आणि आता मात्र तेजस आणि किशोर मोरे ही जोडी, तेजस शिंदे आणि किशोर मोरे ही जोडी आता मात्र मैदानाच्या आतमध्ये. तेजस शिंदे जे आहेत ना ते स्ट्राईक एंड वरती आहेत आणि गोलंदाजीच्या ट्रॅक वरती संकेत कळंबे हे गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतील जे डेथ ओव्हर स्पेशलिस्ट म्हणून या ओव्हर मध्ये येत आहेत. या धावांचा आता मात्र डोंगर उंचावावा लागेल. उमेश सर काय शेवटच्या षटकामध्ये काय टार्गेट सेट करणं गरजेचं असेल वेदांत 11 घनसोली टीमला? मग या ओव्हर मध्ये जर 10-12 धावा आल्या तर एक चांगला फायटिंग स्कोर तयार होईल या मॅच मध्ये असं मला वाटतंय. नक्कीच उमेश सर या मैदानाच्या आतमध्ये अनेक वेळा आपण पाहिलंय 90 आणि 101 धावाही कव्हर झाल्यात, चेस झाल्यात मात्र अक्षय निघाल्यात इन ऍक्शन मध्ये. हो पहिलाच बॉल मिस टाइम आहे. क्षेत्ररक्षक त्याच्या खाली येईल का? ओ इथे काय घडलंय? 3 क्षेत्ररक्षक एकत्र आले म्हणूनच म्हटलं आता ना की नक्कीच्या लग्नाला 1000 विघ्न पडलंय आणि तदनंतर मात्र ओव्हर थ्रो पाहायला मिळालाय म्हणूनच म्हटलं आता ना की मैदानाच्या आतमध्ये कसा करू मी क्लेम तुझ्यावर अजूनही आहे प्रेम तुझ्यावर. अरे कसं करू मी क्लेम तुझ्यावर अजूनही आहे प्रेम तुझ्यावर तू ऐवज दुसऱ्याच. कसं करू मी क्लेम तुझ्यावर. क्लेम करायचं होतं एका धावेचं त्या धावा एक्स्ट्रा आल्या 2 धाव संख्या 57 या आकड्यावरती. उमेश सर कशा पद्धतीने पाहताय? मग ओव्हर थ्रो झालेले आहे इथे आणि जिथे 1 धाव होते तिथे 3 धावाचं रूपांतर झालेलं आहे. 4 धावेचं रूपांतर झालेलं आहे. माफ करा 58 झालेत. 58 इथे चांगला फटका बिग हिट केला आणि बॉलला उडवलाय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे. तेजसच्या बॅट मधून येतोय हा षटकार. तेजस शिंदे यांची बॅट बोलली तळपली आहे. तो मैदानाच्या आतमध्ये आग बबुला झालाय. त्याने धावसंख्येला उंची दिली आहे 64 धावा. पहा इन ऍक्शन मध्ये हा बॉल ओव्हर द विकेटने गोलंदाज निघाले. थोडेसे शफलही झाले आणि बॅटचा फ्लो आहे ना तो वेग आहे ना त्या वेगाबरोबर बॉल ट्रॅव्हल झाला डीप मध्ये आणि षटकार आला. 64 धावा या धावफलकावरती. अक्षरशः बिंगरी शॉट मारलाय. अगदी गोल 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 फिरलाय तेजस हा फटका मारत असताना. चांगले टायमिंग आणि चांगलाच फेकून दिला मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 64 धावा झालेत. अजून 4 बॉलचा खेळ शिल्लक आहे. आपण पाहिलं तर व्यासपीठावरती अजितदादा सुतार आपलं मनापासून एक स्वागत. त्याचबरोबर आपण पाहिलं तर मी विनंती करेल मैत्री ग्रुप जावली टीम संघ जिथे कुठे असेल कॅप्टन आणि संघ मालक तुम्हाला बोलवत आहेत तर मैत्री ग्रुप जावली संघ आपण व्यासपीठाच्या समोर या कारण की तुमची मॅच यानंतर आहे भाऊ. प्लीज आपण व्यासपीठाच्या जवळ कॅप्टन सोबत संपर्क साधा. थँक्यू. यस यावेळी पहा एक स्मेल डिलिव्हरी अतिरिक्त बाउन्स घातक डिलिव्हरी मैदानाच्या आतमध्ये आलाय आणि डॉट बॉलचं कॉलिंग आलंय. उमेश सर शेवटच्या ओव्हर मध्ये हा डॉट बॉल फार निर्णायक ठरेल. हो अगदी बरोबर आहे. डॉट बॉल जेवढे येतील त्यावेळेस मात्र धावा रोखल्या जातील. पुढचा बॉल हो यावेळी पहा बॉलर बॅक ड्राईव्ह पाहायला मिळालाय. तदनंतर मात्र डीप मधून प्रोडक्शन आलंय. जयेश येतील तदनंतर मात्र 1 धाव तर घेतली आहे. दुसरी साडी जातील का नाही इथे एकाच धावेवरती थांबावं लागेल. एकच धाव इथे मिळते आणि या सिंगल नंतर त्या टीमची धावसंख्या 65 ला 4. 65 धावा या धावफलकावरती आहेत. शेवटचं षटक काय टार्गेट सेट करायला लागेल. किशोर मोरे खऱ्या अर्थाने KSK महाबळेश्वर तालुक्यामध्ये या खेळाडूने अक्षरशः प्रीमियर लीग मध्ये कमालीचा खेळ केलाय आणि त्याच खेळाच्या जोरावरती त्याला इथेही संधी मिळाली आहे. मात्र हा बॉल ओहो यावेळी भन्नाट वेगावरती स्वार झालाय. संकेत कळंबे आपल्या बाहुबली ने मात्र हा बॉल हाताळला आणि इथे डॉट बॉल आलाय. उमेश सर चांगली गोलंदाजी संकेत कळंबेची.
कारण ओव्हरमध्ये थोडंसं पुनरागमन होतोय. धाबा नाही आहेत या ओव्हरमध्ये. 65 आहे शेवटचा बॉल शिल्लक या इनिंगचा. संकेत कळंबे यावेळेस ऑन ड्राईव्ह केलाय डीप मध्ये. क्षेत्ररक्षक आता भरपूर वेगाने आलेत. दुसऱ्याचा प्रयत्न फंबल झाली. 2 धाबा इथे कंप्लीट होत असताना शेवटच्या बॉलवरती 2 रन आलेत किशोरच्या बॅटमधून. तिसऱ्या धाब्याचा प्रयत्न आणि तिसरी धाव घेताना आता किशोरला जावं लागेल मैदानाच्या बाहेर. म्हणजेच 5 गडी बाद. टीमची धावसंख्या आहे. टोटल स्कोर झालाय 67 या आकड्यावरती आणि 68 धाबांचं लक्ष या मॅच मध्ये ठेवण्यात आलेलं आहे. वेदांत 11 घनसोली टीमनं बॅटिंग केली. आता 58-68 धाबांच्या लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे श्री चौनेश्वर 11 या टीमला. 68 टू विन. चुरस लागली आहे उमेश सर. दोन्ही संघनायकांमध्ये ही मॅच डू ऑर डाय आहे. काटेकी टक्कर आहे. जो जिंकेल ना तो मात्र मैदानाच्या आतमध्ये 2 पाऊलं नाही महत्वाचं पाऊल. निर्णायक मॅच आहे. या रणगतीकडे नजरा वळवल्या गेल्या. जो संघ जिंकेल ना त्यांना मात्र संधी आहे. रविवारी थेट तिकीट मिळेल की काय हा प्रश्न पडला. मॅचेस अजूनही बाकी आहेत. पॉइंट टेबल आपल्या समोर येईल. मात्र ही मॅच डू ऑर डाय. जो संघ जिंकेल ना त्यांची दारं उघडली जातील. या पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीगचं जे अंतिमचे मॅचेस खेळणं त्याच्यासाठी महत्वाची मॅच आहे. म्हणजे हा सामना जर जिंकला तर या सामन्यामधून जो संघ जिंकेल तो पुढचा प्रवास त्याचा सुखकर होईल असा आपल्याला अंदाज आहे. शैलेश जाधवनं खूप चांगला उल्लेख केला कारण ही मॅच डू अँड आहे दोन्ही संघासाठी. त्यामुळे हा सामना जिंकणं हा प्रत्येक टीमचं या दोन्ही टीमचं स्वप्न असेल. शैलेश नक्की सर काय कर. टॉस राहिलाय. टॉस आपण करून घेऊयात. इनिंग ब्रेक मध्ये टॉस दोन्ही कॅप्टन या. चला मैत्री ग्रुप जावली आणि शरण्य शूरवीर अर्णव स्पोर्ट्स हे दोन्ही टीमचे कॅप्टन आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये टॉस साठी उपस्थित राहायचंय. येस अमर दादा टॉस साठी या किंवा मी विनंती करेन संघमालक आपण आला तरी चालेल. येस आलेला आहे. आकाश आलेला आहे. मैत्री ग्रुप टीम कॅप्टन संकेत. मैत्री ग्रुप टीम कॅप्टन मी विनंती करेल आपण या. येस आहेत कॅप्टन अजित दादा. विनंती आहे तुझे शुभ हस्ते आम्ही टॉस घेतो. प्लीज अजित दादा या. आपले शुभ हस्ते या मॅचचा टॉस घेतला जातोय. येस टॉस केला जातोय महत्वाचा. स्पिन दी कॉइन कोण मागणार आहे. कोणी मागा. येस छापा कॉल आहे आणि छापाचे टॉस जिंकला महत्वाचा निर्णय. बॅटिंग फर्स्ट. कसा राहिला प्रवास. थोडंसं आपण पाहिलं तर दोन्ही संघाचा खऱ्या अर्थानं प्रवास बऱ्यापैकी थांबलेला आहे या स्पर्धेमधून आपण पाहिलं तर. आणि दुसऱ्या बाजूला एन्जॉय केली स्पर्धा. हो खूप जास्त. पण आता क्रिकेटचा गेम आहे काही हे नसतं. कधीही काय होतं. झालं आता काय खेळायचं. ही पण लास्ट मॅच चांगली आणि खेळत राहील आम्ही. आपला गेम दाखवायचा. हो नक्कीच. संघामध्ये वातावरण संघ मालक कशा पद्धतीने राहिले. सगळे एकदा आम्हाला काय बोलले नाही. ते बोलले फ्री खेळा. तुमचं जे गेम आहे ते खेळा. असं काही प्रेशर नाही दिला आम्हाला. तुमचं जे नॅचरल गेम आहे ते खेळा बोलले. PMPL 2.0 याद बरी रहेगी. हा मग एक नंबर टुर्नामेंट. टॉस जिंकला तर महत्वाचा निर्णय. बॅटिंग फर्स्ट. वाव बॅटिंग घेतली आहे. मैत्री ग्रुप जावली. बाईक तुम्ही स्पॉन्सर केली अर्थातच मैत्री ग्रुपनं. काय बोलतात खेळाडू आहेत का सगळे तुमचे. नाही बघितले नाही पण आहेत. दिसत आहेत इथे जवळ दिसत आहेत. फिल्डिंग पुढे 11 जण असणार आम्ही. येस कसा प्रवास राहिला दादा तुमचा. नाही मॅच थोडं झालं नाही आमच्या. सकाळची मॅच थोडी 60 रनाची आम्ही वाचू शकलो नाही. पण नंतर थोडं बॅटिंग नाही झाली आणि मग 40-45 रन अवघड आहे इकडे वाचवणं. पण ही शेवटची मॅच आम्ही खूप मेहनतीने खेळू. कॉम्बिनेशन थोडंसं टीमचं गडबड वाटली का आज. कॉम्बिनेशन कसं कोणी ओळखीचं नसतं आणि माहीत नाही कोणाचा दिवस आहे. मे बी आम्ही हा 4था टॉस हारलो आहे आणि त्यामुळे टॉस जिंकणं पण खूप मोठी गोष्ट असते. थोडं दोन्ही मॅचला आम्हाला तिन्ही मॅचला आम्हाला फर्स्ट बॅटिंगच आली. त्यामुळे आम्ही काही चेंज नाही करू शकलो सर. कोई बात नाही. याद बरी राहिली मैत्री ग्रुप जावली. थँक्यू सो मच यासाठी कारण की टीमही पाहिली त्यांची स्पॉन्सरशिपही पाहिली. या सर्व गोष्टी आपण पाहिलं मैत्री ग्रुप जावलीच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी करण्यात आला. जाऊया कॉमेंट्री बॉक्समध्ये. थँक्यू. सतीश देठे यांचं मात्र जे वाक्य होतं ना फार भावून गेलं. संधी
मिळणं आणि त्या संधीचं सोनं करणं खऱ्या अर्थाने चर्चा राहिली आहे. सतीश दादा, अनेक खेळ तुम्ही अनेक वर्ष गाजवलात, आपल्या नावाची चर्चा आम्ही प्रामुख्याने करतो. त्यांच्या सानिध्यामध्ये क्रिकेट खेळण्याची संधी मिळाली ऑगस्ट क्रांती मैदान, आणि तिथून मात्र निखिल जाधव सारखा खेळाडू त्यांनी घडवलाय आणि त्यांच्याच तालमीमधला हा खेळाडू उमेश सर पाहायला मिळाला. मात्र जाऊया बॅक ऑन द क्रिकेट. यश मोरे जे KSK क्रीडा प्रतिष्ठानला बिलॉंग करतात, महाबळेश्वर तालुक्यामधून हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आलाय, जो मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक हाताळेल. राजू कंक कराड तालुक्याचा बक्कासूर मैदानाच्या आतमध्ये, त्याच्या समवेत बाहुबली संकेत कळंबे इन ऍक्शन मध्ये उमेश सर चर्चा रंगली आहे. या सेकंड इनिंगला 68 धावांचा पाठलाग, 30 बॉलचा खेळ. पहिला चेंडू टाकण्यासाठी यश मोरे आता बॉलिंग ट्रॅक वरती, पॉवर प्लेचं पहिलं षटक आणि त्याच्या समोर एक तगडा फलंदाज राजू कंक. पहिलाच बॉल बॅकफुटला जात असताना हुक केला बॉलला आणि इन फ्रंट ऑफ स्क्वेअर बॉलला पाठवला थेट स्क्वेअर लेगच्या भरून 6 रनसाठी सिक्सर राजू कंकच्या बॅटमधून. कमालीचा प्रहार. यश हे निघाले गोलंदाजीच्या ट्रॅक वरून. खऱ्या अर्थाने आपण पाहिलं ओव्हर द विकेटने पहिलाच बॉल हा पॉली घेतला आणि तदनंतर डीपिश बॅकवर्ड स्क्वेअर लेगला जो स्क्वेअर ऑफ द विकेट आपण पाहिलं ना, त्याच्यावरती कर्रारा प्रहार मैदानाच्या आतमध्ये, चेंडू सीमा पार. पहिल्याच बॉल वरती स्वाक्स करेंगे स्वागत. बक्कासूर सेट ऑन फायर. राजू कंक तो करतो गोलंदाजांवरती डंक. असा राजू कंक ज्यानं मागच्या मॅच मध्ये काय धुवाधार बॅटिंग केली, या मॅच मध्ये आज पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीगची मन जिंकलेली आहेत या खेळाडूनं. मगाशी शैलेश जाधवनं खूप चांगला उल्लेख केला की कराड तालुक्याचा हा बाहुबली आणि बकासूर या टोपण नावानं हा खेळाडू सातत्यानं जाणला जातो. हा फटका मारत असताना थोडासा जो फ्रंट लेग आहे तो बाजूला सारून खेळण्याचा प्रयत्न, त्यामुळे थोडासा क्रॅम्प जाणवतोय. उजव्या पायाला त्याच्या क्रॅम्प आलाय, त्यामुळे थोडासा खेळ थांबलाय या सामन्याचा. उमेश सर, मैदानाच्या आतमध्ये खऱ्या अर्थाने सूर्याने डोंगराच्या आड छावणी टाकली आहे. थोडंसं सूर्याची किरण मात्र नजरेआड होत आहेत, चर्चा रंगली आहे. पहा, आजच्या दिवसामध्ये सूर्याने ज्या पद्धतीने सकाळी उष्णता आणि तेजोमय किरण मैदानाच्या आतमध्ये टाकली, तशा पद्धतीने ही पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीग उदयास आली. आजचा दिवस दुसरा आहे. गोलंदाजीच्या ट्रॅकवरून यश पुन्हा निघाले आहेत, जे ओव्हर द विकेटने आहेत. राजू साडी हा बॉल. दुसरा बॉल पडल्यानंतर हा बॉल थोडासा खाली राहिलाय, चेंज केलाय. व्हेरिएशन आपल्याला पाहायला मिळतो यश मोरेचं. पहिला बॉल अकोट टप्प्याचा शॉर्ट बॉल बॅकफुटला जाऊन पुल केला. दुसरा बॉल समोर दिलाय ऑफ साइड ऑफ स्टंप, त्यामुळे बॉल खाली राहून गेलाय. दुसऱ्या बॉलवरती आता पलटवार केलं यश मोरेनं राजू कंकच्या विरोधामध्ये. कमबॅक केलंय, डावपेच ओळखलाय मैदानाच्या आतमध्ये. यश मोरे हे नावाचं वादळ, हातलोड गावचा हा सितारा इन ऍक्शन मध्ये आलाय पुन्हा एकदा ओव्हर द विकेटने. हो हो हो, यावेळी फटका फसलाय, मिस टाइम आहे. क्षेत्ररक्षक त्याच्या खाली बॅकलिफ्ट मारली आहे आणि तेजस शिंदे पाहायला मिळाले. चुकी होतीये, प्रयत्नांना सलाम आहे. मैदानाच्या आतमध्ये या खेळाडूला सलाम आहे. संघर्षमय लढाई लढतोय तो. काय सांगाल उमेश सर? खरोखर तेजस शिंदेचं कौतुक व्हायला पाहिजे. जो मिड ऑन मध्ये 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये होता, त्यानं बॉल पर्यंत, शेवटच्या बॉल पर्यंत नजर ठेवली, धावला आणि लॉंग ऑनच्या दिशेने प्रयत्न चांगला केला. 100% गुण त्याला द्यायला पाहिजे. नक्कीच एफर्ट्स दिलेत, मात्र यश निघालाय पुन्हा एकदा. हा ट्रॅकर आहे, तदनंतर मात्र 30 यार्ड सर्कल मध्ये पॉइंटला क्षेत्ररक्षक आहे, त्याच्या डोक्यावरून मस्तक पे दस्तक. चेंडू चाललाय सरळ 1 2 का 4, सीमा रेषेपार. मिळतील धावाच्या. हा टिपिकल शॉट आहे राजू कंकचा. बॅकफुटला जात असताना दिशा देतो, चांगला पॉइंटच्या भरून खेळतो. हा त्याचा पेटेंट शॉट आहे. राजू कंक, मी मगाशी म्हणलं की राजू कंक आणि गोलंदाजांवरती करतो डंक, असा हा खेळाडू राजू कंक. 12च्या 12 धावा त्याच्या आल्यात. स्कोर मोडती रन आहेत 12 आणि 12 धावा त्याच्या बॅट मधून आलेत. 68 धावांचं लक्ष आहे. 4 बॉलचा खेळ संपला. यश मोरेवरती आता आक्रमण करायला सुरुवात केलेली आहे. आणखीन एक चांगला ड्राईव्ह करत असताना लॉंग द कार्पेट, मिड विकेटचा क्षेत्ररक्षक काव कॉर्नरला आलाय. एक धाव जोखीम घेतली नाही शिलेश, त्याला माहिती आहे जोखीम घेतली तर कदाचित माझी विकेट सुद्धा जाऊ शकते, ही जाणीव त्याला झाली. नक्कीच उमेश सर, राजू कंक जेवढा आक्रमक खेळाडू आहे ना, तेवढाच संकेत कळंबेही आक्रमक आहे. मी म्हणेन बाहुबली या नावाने ओळखलाही जातो. खऱ्या अर्थाने ओपनचं क्रिकेट फार सुंदर खेळलाय आणि या स्पर्धेमध्ये तो शिरकत झाला. ऍज अ आयकॉन तो मैदानाच्या आतमध्ये आहे. या खेळाडूचा खेळ, याचे फटके नेहमीच प्रेमात टाकणारे आहेत. त्याची बॅटिंग आज झाली नाहीये, मात्र शेवटच्या या मॅच मध्ये, निर्णायक मॅच मध्ये त्याची मॅच
त्याचा इम्पॅक्ट फार महत्वाचा राहील. परंतु आता त्याला खातं उघडायचं आहे. संकेत कळंबे आता बॅटिंग साठी सज्ज झालाय. यश निघालेत. पहिल्याच बॉलवरती इनसाइड आउट. एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक आहे. पाठमोरा केला जाईल. वन बाउन्स चेंडू चाललाय सरळ सीमारेषे पार. थोडासा स्वीपर कव्हर मध्ये बॉल ट्रॅव्हल झाला. उमेश सर पडल्यानंतर थोडीशी गिरकी घेतली आणि बॉल चाललाय सरळ सीमारेषे पार. आला तो चौकार. 4 रन्स ऍक्शन रिप्ले मध्ये पाहायला मिळालेत. फेस जो आहे ना तो बॅटचा खऱ्या अर्थाने इनसाइड आउट करण्याचा प्रयत्न राहिला होता. स्वीपर कव्हर मध्ये थोडासा वाईडिश एक्स्ट्रा कव्हरला हा बॉल ट्रॅव्हल झालाय. काटा बदलला. बॉल चाललाय सीमारेषे पार. मिळाल्या धावा 4. पहिल्या षटकाचा खेळ समाप्तीच्या दिशेने गेलाय. पहिल्या षटकाच्या पाठीमागे उमेश सर 17 धावा आल्यात. येणारे 24 बॉल आणि 51चं समीकरण. काटेकी टक्कर. एक बिग मॅच, एक बिग फाईट. चला टीम मीटिंग घेऊ नका. चला टीम वेदांत 11 हा कॉल आपल्यासाठी आहे. आयोजन कमिटीने आमच्यापर्यंत हा कॉल दिलाय. थोडंसं स्पीडअप घ्या. चला वेदांत 11 अंपायर्स साठी हा देखील नोंद आहे. टायमर आम्ही लावलाय याची देखील नोंद घ्या. आणि टाइमवरती बोट ठेवलाय. आणखी एक मॅच फार महत्वाची आहे. या मॅच कडे नजरा नक्कीच वळवल्यात. स्टार्टर जी केली जाते मैदानाच्या आतमध्ये पहा. प्लॅन ए हा जर फ्लॉप झाला तर प्लॅन बी कडे जातो. प्लॅन बी जर सक्सेस नाही झाला तर प्लॅन सी कडे जातो. मैदानाच्या आतमध्ये आता मात्र प्लॅन बी कडे गेले आहेत. गोलंदाजीच्या ट्रॅक वरती निर्णायक षटक टाकण्यासाठी आले आहेत. यस इट इज. उंच मारा असलेला गोलंदाज नाव आहे तेजस शिंदे. गोलंदाजीच्या ट्रॅक वरती यावेळी पाहायला मिळालेत उमेश सर. चांगलीच सुरुवात, स्वप्नमत सुरुवात इथे केली जाते श्री चवनेश्वर 11 या टीमची. तेजस कोकरे असं नाव आलंय. यस चुकीला माफी आहे आणि दिलगिरी व्यक्त करतो. खेळाडूंची नावं जी आमच्यापर्यंत पोहोचतात ती आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत असतो, परंतु ते करेक्शन केलंय. तेजस कोकरे हे नाव मैदानाच्या आतमध्ये आलंय आणि खऱ्या अर्थाने हा खेळाडू आहे ना कास पठार या विभागाला बिलॉंग करतो. अतिशय वेगवान गोलंदाज आहे. याची रणनीती नेहमीच घातक ठरली आहे आणि खऱ्या अर्थाने शॉर्टर लेन ही त्याची ओळख राहिली आहे. राजू कंक आता बॅटिंग साठी तयार. तेजस कोकरे बॉलिंग मार्क वरती. ओव्हर नंबर 1-2 मध्ये बॉलिंग करत असताना बॅकफुटला जात असताना थोडासा अपीच खेळण्याचा प्रयत्न, परंतु मन बनवलं होतं परंतु ड्राईव्ह झाला नाहीये. उमेश सर जवळजवळ 7-7.5 फुटावरून हा बॉल मैदानाच्या आतमध्ये येतोय. राजू कंक बाकफूट वरती टाकतायत. पहा प्रेशर रिलीज केलं जात आहे या गोलंदाजाच्या माध्यमातून. हो अगदी बरोबर आहे. उंचीचा चांगला वापर करतोय, खांद्याचा चांगला वापर करतोय तेजस कोकरे. त्याच्यामुळे बाउन्स टाकण्यामध्ये त्याला कुठलाही अडचण येत नाहीये. बॅकफुटला जाऊन कट केलाय. तिथे सिंगल अर्जित गेली राजू कंकनं आणि या सिंगल बरोबर टीमची धावसंख्या आता स्कोर बोर्ड आतापर्यंत 18 धावा. विकेट आली नाहीये शैलेश जाधव म्हणायचं झाले तर, म्हणजे एक चांगली बाब आहे टीम श्री चवनेश्वर 11 या टीम साठी. चवनेश्वर 11 पंकज दादा वाडकर यांची टीम खऱ्या अर्थाने एक मोठे व्यक्तिमत्व आहे. अनेक स्पर्धा जिथे महाबळेश्वर चॅम्पियन ट्रॉफी गतवर्षी त्यांनी आपल्या नावावरती पटकवली होती. या पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीग मध्ये पुन्हा एकदा ते शिरकत करतायत. इथेही त्यांचा संघ आहे. अनेक मोठमोठ्या स्पर्धा जिथे होतात ना तिथे चवनेश्वर 11 किंवा वेदांत 11 घनसोली सुरेशदा यांची टीम नेहमी पाहायला मिळाली आहे. तेजस कोकरे हा बॉल डाऊन द लेग. यस डाव्या एसटीच्या बाहेर टाकलेला हा बॉल आणि व्हाईट बॉल. एक्स्ट्रा रन आले उमेश सर. आता रिलीज झालाय तो पॉइंट. या बॉलवरती आपल्याला खराब लाईन पाहायला मिळाली तेजस कोकरेची. डाऊन द लेग लेग स्टंपच्या बाहेर बॉलची पिचिंग झाल्यानंतर पंच अंपायर शशी मेहेर आणि दत्ता मेहेर यांना मात्र व्हाईट बॉलचा इशारा दिलाय. टीमची धावसंख्या 19 या आकड्यावरती. ओहो स्विच इट. व्हॉट अ शॉट. क्लास दाखवलाय. संकेतच्या बॅट मधून येतोय हा सिक्सर. नक्कीच मी पाहिलं होतं. या अगोदरही माझ्या मुखातून शब्द आले होते उमेश सर. या खेळाडूचे फटके पाहण्यासाठी प्रेक्षक आवर्जून गर्दी करतात. क्लीन हिट हा त्याची ओळख आहे. पहा ऍक्शन रिप्ले मध्ये उलटा फुलटा झाला आणि तदनंतर दुधारी तलवार बाहेर काढली आणि क्लीन हिट करत असताना ऑफ बॉल फेकून दिला सीमा पार. जो थर्ड मॅनला आपण पाहायला मिळाला जिथे षटकार आलाय. यस दिस इज अ क्लेबर बॅटिंग. काय फटका, इम्प्रोव्हायझेशन. हा फटक्यामध्ये अगदी पाहायला मिळालं. ओहो ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, गती काढली होती बॉलवरती तेजस पोकरेनं, त्यामुळे बीट झालाय फलंदाज संकेत.
उमेश सर, चर्चा राहिली आहे 20 बॉल 43चं समीकरण आलंय, 25 धावा धावफलकावरती आहेत. श्री चौनेश्वर 11 ही टीम इथून पुढे कशी रणनीती आखेल? वेदांत 11 घनसोली ही टीम मैदानाच्या आतमध्ये 1.4 चेंडूचा खेळच्या पाठीमागे 25 धावा. थोडंसं टार्गेट आहे ना ते जवळ जाण्याचा प्रयत्न राहिलाय, मात्र स्ट्राईक एंड वरती पुन्हा एकदा संकेत खळंबे अगेन्स्ट द तेजस. खोलवरचा बॉल आहे. टेक्निकल क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये हलक्या हाताने सॉफ्ट हँडेड पॉइंटला डीप मध्ये क्षेत्ररक्षक येईल, झडप मारेल. 2 धावा कंप्लीट केल्यात उमेश सर. या 2 धावा फार निर्णायक ठरल्यात. नक्कीच चांगली रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला पाहायला मिळाली. राजू कंक आणि संकेत यांच्या दोन्ही बॅटरच्या माध्यमातून 2 धावा ते मिळते संकेतला. 4 बॉल मध्ये 12 या आकड्यावरती तो खेळतो आणि राजू कंकनं 7 बॉलचा सामना केला. आतापर्यंत त्याच्या बॅटमधून 14 आलेत. म्हणजे पहिल्या गटासाठी एक चांगली भागीदारी बिल्ड केली जाते श्री चौनेश्वर या टीम कडून. उमेश सर, दरम्यान मात्र आपण पाहतोय गोलंदाज पुन्हा एकदा निघालाय ओव्हर द विकेटने. हो हो हो, यावेळी उडवला. या पठ्ठ्याने मैदानाच्या आतमध्ये सांगितलंय, हो आतून पेटलो पण हळुवार बोलतो, काही विशेष नाही, मी फलंदाज बोलतो. मैदानाच्या आतमध्ये फलंदाज बोललाय, ठोकलाय ना तो षटकार आहे. 2 षटकांचा खेळ संपलाय. 33 धावा झाल्यात बिनगडी बाद. पहा आपल्या स्क्रीन वरती बॅकफुटला जाऊन फ्लॅट अँड फ्युरियस. काय फटका होता. जास्त उंची गाठली नाहीये परंतु सरळ फ्लॅटेड हा फटका होता. संकेतच्या बॅट मधून शेवटच्या बॉल वरती षटकार आलाय. अशा पद्धतीनं 2 ओव्हरचा खेळ संपलाय. 68 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना आता धावसंख्या आहे श्री चौनेश्वर 11 टीमची धावसंख्या बिनगडी बाद 33. आता 18 बॉलचा खेळ शिल्लक आणि इथून धावा करायच्या आहेत 35. 5 बॉल 18 धावा या संकेत कलंबे यांच्या नावावरती आहेत, तर 7 बॉल चर्चा होईल. मात्र 18 बॉल आणि 35 ची गरज आहे, मस्ट निडेड आहेत. 18 बॉल 18 डिलिव्हरीज टू द रिमेनिंग 35 हे कॅल्क्युलेशन करावं लागेल. आपण चर्चा केली ना, आता चौनेश्वर 11 या टीम कडे नजरा वळवल्यात. 18-35 उमेश सर. आता मात्र स्ट्रॅटर्जी बदलावी लागेल. टीम वेदांत 11 घनसोलीला एक महत्वाचा गोलंदाज आणावा लागेल. विकेट्स पाहिजे. विकेट फॅक्टर महत्वाचा आहे या मॅच मध्ये. ही जर विकेट आली तर इथूनही कमबॅक होऊ शकतो वेदांत 11 घनसोली या टीमचं. परंतु विकेट महत्वाचा आहे. एखादा राजू कंकला तरी आउट करावा लागेल, किंबहुना संकेतला तरी आउट करावं लागेल वेदांत 11 घनसोली या टीमला, तरच कमबॅक होईल या मॅच मध्ये. कारण 18 बॉल 35 करायचे आहेत. 68 धाबांचं लक्ष होतं. 2 षटकांचा खेळ संपलाय. 33 धाबा आतापर्यंत स्कोर बोर्ड होते आहेत आणि विकेट आली नाहीये. ही महत्वाची बाब आहे शैलेश या मॅच मध्ये. नक्कीच सर, जोडीला फोडावं लागेल. या जोडीची महत्वाची कमाल राहिली आहे. मात्र आमचे आयोजन कमिटी शिवादादा असतील, त्यानंतर मात्र त्यांची सर्व सहकारी असतील. पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीग या प्रीमियर लीग कडे आम्ही ज्यावेळी पाहतो ना, मी एवढंच म्हणेन, पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीग पाहिल्यानंतर मात्र उमेश सर असं म्हटलं जाईल की आयुष्यामध्ये ज्याने ज्याने स्वतःला खर्च केला ना, त्याला आयुष्यामध्ये नाही तर गुगल मध्ये प्रत्येकाने सर्च केलाय. या आयोजन कमिटीला आणि या संपूर्ण पश्चिम महाराष्ट्राला आता मात्र गुगल वरती सर्चही केलं गेलं जाईल, कारण की त्यांनी स्वतःला खर्च केलाय. चर्चा राहिली 18 बॉल 35. गोलंदाजीच्या ट्रॅक वरती गणेश आलाय ओव्हर नंबर 3 मध्ये. पहिलाच बॉल पूल करण्याचा प्रयत्न. इथे क्षेत्ररक्षक येतो, बॉलच्या खाली झेल सोडलाय. तिथे क्षितिज मोरेनं केली चूक. इथून जर पलटवार करण्याचा संधी प्राप्त होती. एक हलबार झेल सोडलाय. ऑस्ट्रेलियन स्टाईलने रिव्हर्स काप मध्ये स्टाईलना झेल घेण्याचा प्रयत्न होता. आपल्या स्क्रीनवरती दाखवला जाईल. एकात सरळ एकात वाकडा, ज्याला म्हटलं जातं रिव्हर्स काप. आणि झेल सोडलाय राजू कंकचा. पहा आपल्या स्क्रीनवरती. यस, अगदी सोपा झेल. सिंगल आली. सिंगल टीमची धावसंख्या 34. इथे सुद्धा कॅचिटचा कॉल आहे. इलिव्हेशन जास्त प्राप्त झालाय आणि बॉल सीमारेषा पलीकडे संकेतच्या बॅट मधून येतोय हा सिक्सर. चौनेश्वर 11च्या डगआउट मध्ये आता मात्र चर्चा राहिली आहे. या टीमने मात्र इथे सांगितलंय, अरे प्रार्थनेस काय ढोल पाहिजे, अरे प्रार्थनेस काय ढोल पाहिजे, पोचेल न भात असा बोल पाहिजे. चेहऱ्यावरचं दुःख मोजण्यास घाव काळ जात खोल पाहिजे. मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालाय, हा घाव केला जाईल. चर्चा होईल. चला, क्षेत्ररक्षकाला इंजरी झाली आहे, थोडस सांभाळून घ्या. फर्स्ट हिट जाईल तिथपर्यंत उमेश सर. दुसऱ्या ओव्हरच्या लास्ट ओव्हर मध्ये 6 आले संकेतच्या आणि या ओव्हर मध्ये सुद्धा षटकार आलाय. काय बॅटिंग सुरू आहे मैदानामध्ये. 40 धाबा धावफलकावरती आहेत. थोडासा खेळाडू इंजोर्ड झालाय, दुखापत झालेली आहे त्या खेळाडूला. त्यामुळे आता
फर्स्ट एड घेऊन जायचं, प्रथमोपचार पेटी तुम्ही घेऊन जायच्या तिथे आहे ना? ओके. खूप चांगली स्पर्धा तुम्ही पाहताय. पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीग 2025 हे पर्व दुसरं आणि खास आज या स्पर्धेमध्ये मला समालोचन करण्याची संधी या पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीगच्या आयोजन कमिटीने दिले. खास करून शिवा जाधव बॉस यांचंही मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि खास करून विशेष स्पेशल थँक्स माझे मित्र किरण मस्कर यांचंही मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि त्यांची संपूर्ण आयोजन कमिटी यांचंही मनपूर्वक आभार. खूप चांगली स्पर्धा तुम्ही अनुभवली. आज या स्पर्धेतला दुसरा दिवस, दुसऱ्या दिवशी मला समालोचन करण्याची संधी या पश्चिम महाराष्ट्र आयोजन कमिटीने दिलेली आहे. त्यांचंही मनपूर्वक आभार. शिवा जाधव तुमचंही धन्यवाद. किरण मस्कर तुमचंही मनपूर्वक आभार. जाऊया बॅक टू क्रिकेट. गणेश, संकेत लगातार 2 बॉल मध्ये 2 षटकार ठोकलेत. दुसरा बॉल पडल्यानंतर हा बॉल थोडासा खाली राहिला. बीट कर, डायरेक्ट हिट. कदाचित वेगळं चित्र झालं असतं, डायरेक्ट हिट झालं असतं तर राजू कंगची विकेट आली असती. इथेही प्रयत्न फसलाय. राजू कंगचा झेल सोडला. क्रिकेटमध्ये जीवदान धोकादायक असतात ही नव्याने सांगण्याची गरज नाहीये. बॉल पडला संबरीम, अगदी खाली राहून गेलाय. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवरती हा थोडीशी थ्रो खराब झाली. फ्रेम मध्येही नव्हता सर खेळाडू. मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालंय. मात्र गोलंदाज गणेश पुन्हा एकदा निघालेत. राजू साडी. हो, यावेळी मिस टाइम आहे, संधी आहे. इथे लॉंग स्टॉप मध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय. पाठमोहरा केला जातोय. 1-2 का 4 होईल का? या सेडीज चेंडू चाललाय सीमारेषे पार. मिळतील धावा 4. आता मात्र समीकरण बदललंय. येणारे बॉल 14 बनवायचे आहेत 23. 14 बॉल आणि 23 धाबांची आवश्यकता. मी मगाशी उल्लेख केला राजू कंगचा. हा फलंदाजाने चेंडूला गुलाम करतो. राजू कंक सांगेल ते तो बॉल जातोय. कारण पहा हा बॉल फटका फसला होता राजू कंकचा. विकेट किपरच्या वरून बॉल गेला. मच नीडेड चौकार आलाय. टीमची धावसंख्या 45. पहा स्क्रीन वरती हुक करण्याचा प्रयत्न, प्रॉपर टायमिंग झाला नाहीये. गोलंदाज तयार. गणेश, हे दबाव आहे, हे प्रेशर आहे. आउटसाइड ऑफ स्टंप, अंपायर सिग्नल, व्हाईट बॉल. म्हणजे गणेशला हा बॉल पुन्हा टाकावा लागेल. सिंगल नंतर टीमची धावसंख्या पुढे जाते. स्कोर बोर्ड रन आहे 46. भरपूर बाहेर टाकलाय ऑफ स्टंपच्या. नक्की सर, ऑफस्टमच्या फारच बाहेर. ट्रॅम्प लाईन आणि ट्रॅम्प लाईनच्या बाहेर जाणारा बॉल. 14 बॉल 22चं समीकरण आहे. गोलंदाज गणेश पुन्हा एकदा. हो, यावेळी भन्नाट वेग. मैदानाच्या आतमध्ये इम्प्रोव्हायझेशन केलंय. गोलंदाजाने थोडासा फुल्लर लेंथ वरती हाताळलेला बॉल जो तिथून उसळी घेतोय, बीट केलाय. येणारे बॉल शिल्लक आहेत 13, बनवायचे आहेत 22. 46 धावा या धावफलकावरती आहेत. अजूनही मॅच संपली नाहीये वेदांत 11 घनसोली टीम साठी. इथूनही कमबॅक करू शकतो. ही विकेट महत्वाची आहे. एक चांगला ऑफ कटरचा वापर केलाय गणेशने. या बॉल वरती बीट केलं राजू कंकला. ओहो, फटका फसलाय. विकेट किपर आता बॉलच्या खाली. बघा, मी म्हणालो तसं आहे. विकेट प्राप्त झालेली आहे. आता मजा येईल. कहाणी में ट्विस्ट. मॅच मध्ये आता कमबॅक होतोय. 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये करायचे आहेत 22 धावा. व्हॉट अ मॅच. गणेश हा गोलंदाज इम्प्रोव्हायझेशन नेहमीच राहिला. पहिल्या बॉल वरती क्षितिज मोरे यांनी कॅच सोडली. मात्र शेवटच्या ओव्हर मध्ये, शेवटच्या बॉल वरती या गोलंदाजाने कमबॅक करून दिलाय. राजू कंक जे महत्वाचे खेळाडू होते ना, त्यांचा टॉपेज घेतला. तदनंतर मात्र बिहाइंड द विकेट निखिल जाधव यांनी कॅच कॅरी केला. 12 बॉल आणि 22 ची गरज आहे. म्हणजे प्रत्येक षटकाराच्या पाठीमागे 11 धावांच्या सरासरीने धावा बनवाव्या लागतील. बघा, गणेश मी कौतुक करेन. तिसरी ओव्हर टाकताना शेवटचा बॉल राजू कंकच्या पासून दूर ठेवला. अवे फ्रॉम द बॉडी खेळण्याचा प्रयत्न, फटका फसलाय. बॅटला स्लाइस होत असताना विकेट किपरनं खूप चांगला झेल टिपला आणि फलंदाज इथे आउट होतोय. महत्वाचा खेळाडू, मातब्बर खेळाडू होता मैदानाच्या बाहेर. पहिला धक्का श्री चौनेश्वरी 11 या टीमला लागलाय. 46 ला 1. आता 12 बॉल 22 धाबांची आवश्यकता आहे. व्हॉट अ मॅच. रोमांचक सामना, हाय व्होल्टेज सामना आपल्या प्रेक्षकांच्या भेटीला. तुम्ही पाहताय पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीग 2025 हा क्रिकेटचा महासंग्राम. आज भले भले खेळाडू मात्र 0 झालेले आहेत. त्या खेळाडूंचा बोलबाला राहिलाय महाराष्ट्र टेनिस बॉल क्रिकेटमध्ये. ते खेळाडू आज सबशेल फेल ठरलेले आहेत असं म्हणायला काही हरकत नाहीये. शैलेश जाधव. नक्की सर, काही खेळाडूंचा खेळ उंचावलाय तर काही खेळाडूंचा खेळ आहे तो खालवलेला आहे. दोन्ही बाजूने ही स्पर्धा उंचीवरती जाते. मात्र गोलंदाजीच्या ट्रॅक वरती नवीन गोलंदाज, जे महत्वाचे गोलंदाज राहिलेत आणि गोलंदाजीच्या ट्रॅक वरती आपल्याला गोलंदाज पाहायला मिळेल. नाव आहे
करण मालुसरे जो डावखुऱ्या हाताचा गोलंदाज आहे. फलंदाजी त्याची अफलातून राहिली आहे. या मॅचला तुल्यबळ बनवण्याच्या पाठीमागे त्याची महत्वाची भूमिका राहिली आहे. मात्र गोलंदाजीच्या ट्रॅक वरती तो पुन्हा एकदा आलाय. लेफ्ट आर्म बॉलर ऑलवेज डेंजरस बॉल. बघा दोन्ही टीम आमचे टायमर सेट आहेत, नाहीतर मात्र शेवटच्या ओव्हरमध्ये तुम्हाला एक क्षेत्ररक्षक 30 इयर्स सर्कलच्या आतमध्ये घ्यावा लागेल. टायमर सेट आहे. करण मालुसरे एक चांगला ऑलराऊंडर, क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह, कव्हरला खूप चांगली फिल्डिंग, रनआउटची संधी आहे परंतु आता पंचांना घोषित केलं आउट. रनआउटच्या रूपानं फलंदाजी ते बाद होतोय. अजित बॅक टू द पॅव्हिलियन, 0 वरती बाद. डायमंड डकचा इथे शिकार ठरला अजित. नक्की सर पहा, जिथे हलक्या हाताने बॅकफूट वरती जाऊन पंच केला, शॉट मध्ये क्षेत्ररक्षक होते ते चप्पळ पाहायला मिळाले. 30 यार्ड सर्कल मध्ये एक्स्ट्रा कव्हरला आणि थ्रो देखील सुंदर राहिला. फ्रेम मध्ये नव्हते आणि हे पाहायला मिळाले. दूध का दूध पाणी का पाणी. आमच्या अंपायरने नक्कीच कमालीची कामगिरी केली आहे. या अंपायर साठी देखील सलाम आहे जे भूमिपुत्र आहेत आणि त्यांनी मात्र जमेची बाजू या स्पर्धेला उचलून धरल्या. खूप चांगली डिसिजन, खूप चांगला निर्णय दत्ता मेहर यांचा. पहा स्क्रीन वरती फ्रेम मध्ये नाहीये, अगदी काय निर्णय दिलाय, योग्य निर्णय पंच दत्ता मेहर यांचा. आज अंपायरचं सुद्धा कौतुक व्हायला पाहिजे. या स्पर्धेमध्ये 3 अंपायर वापरले गेले. मगाशी आक्षेप होता दत्ता मेहरचा की तुम्ही 3 अंपायर वापरता आणि कॉमेंटेटर 7-7, म्हणजे आमच्यावरती अन्याय होतोय असं कॉमेडीमध्ये त्यानं भाष्य केलं होतं. पण सत्य आहे सर, पंचांची भूमिका फार महत्वाची असते. एक डिसिजन त्यांचा मॅचला ट्विस्ट आणू शकतो. चर्चा राहिली आहे. करण आलेत मात्र संकेतला रोखलंय. येणारे 11 बॉल 22 ची गरज. बॅटची कडा घेतली, तिथे थोडीशी फंबल होते परंतु धाव घेतली नाहीये. आणखीन एक डॉट बॉल. काय करण मालुसरे बॉलिंग करतोय. ज्यानं बॅटिंग चांगली केली पहिल्या डावामध्ये, आता बॉलिंगची भूमिका सुद्धा त्यांनी खूप चांगली बजावलेली आहे आतापर्यंत. अजूनही धावा दिल्या नाहीयेत. नक्की सर, मैदानाच्या आतमध्ये करण मालुसरे आलाय आणि त्यांनी सांगितलंय सहारे ढूंढने की आदत नहीं है मुझे, मैं अकेला ही महफिल के बराबर हूं. आणि तो आलाय मैदानाच्या आतमध्ये. महफिल रंगवले त्याने आणि जिथे 2 डॉट काढले. 10-22 ची मॅच. संकेत कळंबे 10 बॉल आणि 22 धावा. ओहो मिस टायमिंग आहे. कॅचिटचा कॉल येतोय. मिड विकेटचा क्षेत्ररक्षक पोहोचलाय तिथे. खूप चांगला झेल टिपलाय तेजसनं आणि फलंदाज बाद. आणखीन एक विकेटचं पतन झालंय. धक्का क्रमांक इथे लागतोय 3रा श्री चौनेश्वर 11 या टीमला. फलंदाज इथे आउट होतोय. संकेत बॅक टू द पॅव्हिलियन. आता 9 बॉल 22 करायचे आहेत. संकट वाढलेली आहेत, समस्या वाढलेल्या आहेत, अडचणी आता वाढलेल्या आहेत श्री चौनेश्वर 11 या टीम वरती. नक्की सर, अडचणी वाढले तुम्ही म्हटलात. ते आयुष्य असो किंवा क्रिकेटचं मैदान, अडचणी ह्या येत राहतात. मात्र त्या अडचणींना तुम्ही कसं सामोरे जाता, संघर्ष कसा असतो, तदनंतर मात्र तुम्हाला मिळतं ते यश आणि अपयश. या नाण्याच्या 2 बाजू आहेत. मात्र त्या जोपर्यंत तुम्ही पाहत नाहीत ना तोपर्यंत जीवन सार्थ ठरत नाहीये. 9-22 ची मॅच आहे. मात्र करण मालुसरे हा गोलंदाज इनाड ऍक्शन मध्ये आला काय आणि या मॅचला लयलीला चेंज ऑफ द मोमेंट आणि हेच पाहायला मिळालंय या मॅच मध्ये. पलटवार केलाय करण मालुसरेनं. आता बॅटिंग साठी अमित वाडकर एक विस्फोटक फलंदाज. 9 बॉल मध्ये 22 धावा जरी असल्या तरी अनेक कारनामे या खेळाडूने केलेले आहेत. ग्रामीणच्या स्पर्धेमध्ये, पश्चिम महाराष्ट्राच्या स्पर्धेमध्ये बरेच कारनामे केलेले आहेत या खेळाडूनं. हलक्यात घेऊ नका या खेळाडूला. अमित वाडकर कधी पलटवार करेल हे सांगता येत नाहीये. असा खेळाडू, मातब्बर खेळाडू आहे. मुंबई पोलीस, नवी मुंबई पोलीस मध्ये कार्यरत असलेला हा खेळाडू अमित वाडकर. 9 बॉल 22 करायचे आहे ते मॅच मध्ये. फार सुंदर पद्धतीने तुम्ही उमेश सर त्यांच्याबद्दल वर्णन केलं. या व्यक्तिमत्वाने अनेक स्पर्धा गाजवल्यात. आज मात्र वयाच्या त्या टप्प्यावरती आहेत तरी देखील फिटनेस लेवल एक वेल ॲथलीट म्हणून आम्ही त्यांच्याकडे पाहतो. अतिशय जबरदस्त आणि तेवढाच नम्र हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये. नाव आहे अमित वाडकर. बोरगावचा हा पठ्या इन ऍक्शन मध्ये. पहिलाच बॉल डाऊन द ग्राउंड, समोरच्या दिशेने व्ही झोन मध्ये हॉरिझॉन्टल फटका. बॉल चाललाय सरळ सीमा रेषे पार, षटका. याचाच उल्लेख करत होतो. या खेळाडूला हलक्यात घेऊ नका. यानं अनेक माझ्या डोळ्यादखल मी स्पर्धा पाहिलेल्या आहेत. अमित वाडकर असा खेळाडू आहे जो होत्याचं नव्हतं करू शकतो आणि त्याच्या बॅट मधून पहिल्याच बॉल वरती षटकार आलाय, तोही लॉंग ऑनच्या भरून. आता 8 बॉल आणि 16 धावांची आवश्यकता. मॅच मध्ये कमबॅक होतोय. कमालीची 2 मिनिटं राहिलेली आहेत. लक्षात घ्या, 2 मिनिटं झाल्यानंतर तुम्हाला एक क्षेत्ररक्षक 30 इयर सर्कलच्या आतमध्ये आणावं लागेल. टीम श्री चौनेश्वर
वेदांत 11 घनसोली टीम. आणखीन एक चांगला पटका स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आगे तो बनेल तिथे प्रेक्षक आणि पहा त्याच्या डोक्यावरून बॉल फ्लाय होतोय. बॅक टू बॅक दुसरा षटकार येतोय अमित वाडकरच्या बॅट मधून. वा भाई वा. 7 बॉल 10 रन या सामन्याची आता हवा काढलेली आहे. जसा एखादा गाडीचा टायर पंक्चर होतो तसा सामन्याचा आता हवाच निघालेली आहे. अमित वाडकरच्या बॅट मधून 2 षटकार. नक्कीच सर, तुम्ही उल्लेख केलात असं म्हटलं जाईल ना, चिराग देखकर मचल रही है हवा, कई दिनों से बहुत ही तेज चल रही है हवा. आणि इथे हवा बदलली आहे. मैदानाच्या आतमध्ये चर्चा होईल. अमित वाडकरची हवा आहे आणि यावेळेस पॉइंटच्या वरून वीरेंद्र सेवागच्या फटक्यानं स्टाईलनं मात्र हा सामना आता संपवायच्या भूमिकेने आहे. बॅक टू बॅक तिसरा लागोपाठचा तिसरा हॅट्रिक 6 असं म्हणतात मित्रांनो, परंतु हॅट्रिकांची षटकारांची हॅट्रिक नसते. लागोपाठचे कंजिक्युटिव्ह 3 इन रो. आता बॉल शिल्लक आहे 6 आणि 4 धावांची आवश्यकता आहे. मी मगाशीच उल्लेख केला या खेळाडूचा. याने अनेक असे कारनामे केलेत. ज्यावेळेस 9 बॉल मध्ये 22 धावांची आवश्यकता असताना अनेक स्पर्धा मी पाहिल्यात. पश्चिम महाराष्ट्राच्या स्पर्धा गाजवल्यात, नवी मुंबईच्या ग्रामीणच्या स्पर्धा याने गाजवलेल्या आहेत. असा खेळाडू अमित वाडकर लगातार 3 बॉल मध्ये 3 षटकार. आता 6 बॉल 4 धावांची आवश्यकता आहे. काय म्हणशील शैलेश सर? कमालीचा खेळ. मैदानाच्या आतमध्ये हा खेळाडू आला आणि त्यांनी सांगितले अजूनही सूर्याची किरणे इकडे काही पडली नाहीत, अजूनही सूर्याची किरण काही इकडे पडली नाही, ठेवा जपून मशाली, अमोशाची रात्र अजून टळली नाहीये. अमोशाची रात्र अजून टळली नाही. 6-4 ची मॅच आहे. गोलंदाज आलेत. मनीष बॉलिंग साठी आलाय. पहिलाच बॉल बॅकफुटला जाऊन फक्त कापलाय, बॉल लेटकर केलाय. सिंगल मात्र कंप्लीट झाली. आता 5 बॉल 3 धावांची आवश्यकता आहे. हाय व्होल्टेज. वाडकरची बॅटिंग पाहिल्यानंतर मला बाबा आमटेची कविता आठवते. थांबला ना सूर्य कधी, थांबली न धारा, या धुंद वादलांना कोठला किनारा. आता अमित वाडकर नावाचं वादळ अख्ख्या या श्री गणेश रामलीला मैदानावरती घोगवतोय. नक्कीच उमेश सर, असं म्हटलं जाईल ना की न थांबला सूर्य न थांबला वारा, बेधुंद किनारा, वादळाचा खेळ निराळा. मैदानाच्या आतमध्ये हे वादळ आलंय. पहा पुन्हा एकदा थर्ड मॅन मध्ये आपण क्षेत्ररक्षक तिथे पाहिला. केअरलेस क्रिकेट. इथे चुकीला माफी नाहीये, इथे चूक झाली आहे आणि इथे महत्वाचं मिसफील्ड पाहायला मिळाला. अमित वाडकरच्या बॅट मधून एक विजयी चौकार आलाय आणि हा सामना मात्र जिंकलेला आहे. श्री चौनेश्वर 11 या टीमनं 7 गडी राखून हा सामना जिंकलाय, पराभूत केलं वेदांत 11 घनसोली टीमला. वेल प्लेड, अभिनंदन टीम. श्री चौनेश्वर 11 हार्दिक अभिनंदन करतो आणि हार्ड लक बॅड लक मी म्हणेन वेदांत 11 घनसोली. आणि आज या स्पर्धेमध्ये समालोचन करण्याची संधी मला पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीगच्या माध्यमातून, आयोजन कमिटीच्या माध्यमातून खास शिवा जाधव बॉस आणि आमचे किरण मस्कर मित्र यांच्याकडून